नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, आजचा विषय जो आहे हा सर्व काळूबाई भक्तांना, स्वामी भक्तांना किंवा जेही ईश्वराचे भक्त आहेत, जे हिंदू धर्म मानणारे आहेत, यांच्या मनाला लागण्यासारखं आहे. त्याचं झालं असं, मी मांढर देवी दर्शनासाठी मांढरगडावरती गेलो. मांढरगडावरती गेल्यानंतर आपण पाहिलं असेलच की जिथं गाड्यांचं पार्किंग केलं जातं त्याच्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे, सार्वजनिक टॉयलेट बाथरूम. खूप मोठा असा आहे टॉयलेट बाथरूम. परंतु या टॉयलेट बाथरूमच्या आजूबाजूला घाणीचं अतिशय घाण असं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. इथंच टॉयलेट बाथरूमच्या समोरच्या भिंतीला लागूनच आई काळेश्वरीचे फोटो अनेक भक्तांनी तिथं सोडून दिले होते, तिथं ठेवले होते. त्याच ठिकाणी स्वामी समर्थांची एक मूर्ती देखील होती. आता ते फोटो ज्या अवस्थेमध्ये ठेवले होते, या अवस्थेमध्ये विचार करण्यासारखा गोष्ट आहे की तुम्ही हे व्हिडिओ पाहत आहात, आजूबाजूला इतकी घाण आहे. कुत्र्यांनी सुद्धा घाण केलेली आहे. कुत्र्याची विष्ठा आजूबाजूला पडलेले आहेत, तुटक्या चपला, कोणी गुटखा खाऊन थुंकलेला आहे, घाण, किडे वळवळत आहेत, काही अन्नधान्याला बुरशी आलेली आहे, किडे वळवळत आहेत. आणि अतिशय दयनीय अवस्थेमध्ये आई काळेश्वरीचे फोटो तिथे मला दिसले. आणि अक्षरशः क्षणभर मी खिन्न झालो, डोळ्यामध्ये अश्रू आले आणि विचार करायला मी प्रवृत्त झालो. आणि आज मी तुमच्या समोर हे व्हिडिओ घेऊन आलोय. खरं पाहिलं तर दुःखाची बाब ही आहे की आज तुम्ही युट्यूबवरती पाहताय अनेक बुवा बाबा, स्वतःला सिद्ध पुरुष म्हणून घेणारे लोक, यांच्यामध्ये भांडण तंटे चालू आहेत. गुरुवर यांच्यामध्ये आपापसामध्ये भांडण तंटे चालू आहेत. आणि हे जे भांडण तंटे चालू आहेत हे भक्तांचं कल्याण करण्यासाठी नाही, हिंदू धर्मासाठी नाही, देशासाठी नाही. हे भांडण तंटे आहेत पैशासाठी, प्रसिद्धीसाठी, स्वतःचं दुकान चालवण्यासाठी, एकमेकाची गिराईक एकमेकांना ओढून घेण्यासाठी ही भांडणं चालू आहेत. अशा सर्व लाचखोर गुरुवर्यांना माझी एक विनंती आहे, ही भांडण तंट करण्यापेक्षा तुम्ही समाजामध्ये आपल्या देवी देवतांची जी विटंबना चालू आहे याचं विदारक चित्र लोकांसमोर आणलं पाहिजे. आता जे ऑपरेशन सिंदूर झालं यावरती मी एक पोस्ट केली होती, पण अनेक गुरुवर्यांनी पोस्ट सुद्धा केली नव्हती. कोणी या विषयावर बोलले सुद्धा नव्हते. कोणाला देशाचं काय घेणं देणं नाहीये, धर्माचं काय घेणं देणं नाहीये, देवाचं काय घेणं देणं नाहीये. फक्त यांना हवा आहे बाजार. आणि एक दिवस अशी वेळ येईल की पूर्वी गुंडांच्या मध्ये गँगवॉर होत होते, परंतु आज गुरुवर्यांच्या मध्ये, अध्यात्मामध्ये, आध्यात्मिक पुरुषांच्या मध्ये, स्त्रियांच्या मध्ये गँगवॉर चालू झालेला आहे. एकमेकांचं भांडण तंटे, हाणतो, मारतो, खून करतो इथपर्यंत. आणि आपण पाहिलं असेलच की सनातन सत्य चॅनल पहिला असा आहे की किती लोक माझ्या विरोधात भुंकले, परंतु एकाही भुंकणाऱ्या व्यक्तीला मी उत्तर दिलं नाही. कारण आपण जर उत्तर दिलं, अपशब्द वापरले, तर याचा परिणाम असा होतो की आपणही त्यांच्यासारखेच घाण झालो. ते अगोदरच घाण आहेत म्हणून आपण असं कधी घाण व्हायचं नसतं. आपल्याकडे ज्यावेळेला लोक गुरु म्हणून पाहतात तेव्हा गुरुचं आचरण नीट असायला हवंय. तर अशा अनेक लोकांनी, काळूबाईच्या नावाखाली सुद्धा अनेक जगणारे गुरुवरी आहेत, परंतु हे विदारक चित्र तुम्ही लोकांच्या समोर आणलं पाहिजे. ज्या वेळेला आपण फोटो किंवा मूर्ती काळूबाईची घेऊन जातो त्यावेळेला किती आनंदानं, अगदी अभिषेक करून, वाजत गाजत ती मूर्ती आपण घेऊन जात असतो, तो फोटो घेऊन जात असतो. आणि काही कारणास्तव हे फोटो किंवा कुठल्या तरी बुवा बाबांना सांगितलेलं असतं की काळूबाईचा फोटो घरात आहे, तो नेऊन ठेव माघारी. मग आपण आणतो, रस्त्याच्या कडेला ठेवला तरी चालेल. मी एक वेळेस मान्य करतो की रस्त्याच्या कडेला फोटो ठेवलाय, परंतु टॉयलेट बाथरूमच्या ठिकाणी फोटो जर ठेवला तर अशा भक्तांना चप्पल न मारलं पाहिजे. आणि अशा गुरुवर्यांना नागडं उघडं करून भर चौकात मारलं पाहिजे. ज्या गुरुवर्यांनी हे सल्ले दिलेत की काळूबाईचे इथं जाऊन फोटो ठेवून ये, लाज वाटली पाहिजे.
ज्या आदिबाईला जगदंबेला आपण आपल्या काळजामध्ये हृदयामध्ये स्थान देतो, तिचे फोटो संडास बाथरूमच्या बाजूला पडलेले आहेत. स्वामी समर्थांची मूर्ती संडास बाथरूमच्या बाजूला पडलेली आहे. घाणीचं साम्राज्य आहे. अक्षरशः तिथं कुत्र्यांची संडास देखील आहे. सडलेले पदार्थ आहेत, किडे वळवळत आहेत, तुटके चपले आहेत, गुटखा तंबाखू खाऊन थुंकलेले आहेत. आणि अशा वातावरणामध्ये आपल्या आईचा फोटो आहे. आज तुम्हाला सांगतो, ज्यांनी फोटो सोडलेत किंवा भविष्यात सोडण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना सांगतो, ज्या वेळेला तुम्ही फोटो असा तिथं ठेवाल, अशा घाणीच्या साम्राज्यामध्ये रस्त्याच्या कडेला, धुळीच्या कडेला, झाडाच्या कडेला, आणि तिथं ह्या फोटोची ज्या किंवा मूर्तीची ज्या वेळेला विटंबना होईल, जितक्या दिवस विटंबना होईल तितक्या दिवस तुम्हाला याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात. भयंकर. तुमच्या पाठीमागचं दुःख दारिद्र्य जाणार नाही. ती जगजननी आहे. मग ती कोणतीही देवी असो, येडेश्वरी असो, तुळजाभवानी असो, देव असो, कोणी असो, मूर्तीची फोटोची विटंबना परधर्मातले लोक करत होते किंवा करतायत हे आपण समजू शकतो, कारण त्यांची बुद्धीच तेवढी आहे. जर आपल्या धर्मातील लोक हे कृत्य करत असतील तर किती लाजिरवाणी बाब आहे. प्रत्येक जण व्ह्यूज मिळवण्यासाठी विषय टाकत आहे. प्रत्येक जण लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे टाकत आहे. परंतु युट्यूबवरच्या सर्व महाराज लोकांनी एकत्र येऊन आपल्या धर्मासाठी, देशासाठी, आपल्या संस्कृतीसाठी, आपल्यात असणाऱ्या अंधश्रद्धेसाठी काम केलं. ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या समोर आणल्या तर किती बरं होईल. आज तुळजापुरामध्ये देखील परड्या सोडून दिलेल्या असतात. कितीतरी विचित्रपणे परडीची विटंबना होत असते. येडेश्वरच्या ठिकाणी जा, अनेक ठिकाणी जा, तुम्हाला हे कोण करायला सांगतं? हे अतिशय फार मोठं पाप आहे. हे इतकं काय सांगू मी आता, याचं मी वर्णन नाही करू शकणार. इतके मनाला यातना होतात. ज्या देवीला, ज्या देवाला आपण आपला श्वास, ध्यास समजतो, आपला जीव समजतो, आपलं जीवन समजतो, त्याच्या प्रतिमेची, त्याच्या मूर्तीची ही अशी अवस्था पाहून मन हळहळतं. आणि म्हणून माझी सर्व हिंदू धर्मातील लोकांना माझी विनंती आहे की काही हरामखोर धर्मांध लोक आपल्या देवी देवतांची विटंबना करतात हे आपण समजू शकतो, परंतु आपणच आपल्या देवी देवतांची विटंबना करणं फार चुकीचं आहे. जो बुवा बाबा तुम्हाला सांगतोय की फोटो नेऊन रस्त्याच्या कडेला ठेव, देवीचे तो सोडून ये, त्याला चप्पल न मारा. पहिल्यांदा चप्पल न मारा. अशा बंधू लोकांनी आपल्या धर्माला वाळवी लावलेले, अक्षरशः कीड लागलेले आहे. आणि हे पाहत नाही. अक्षरशः संडास बाथरूमच्या शेजारी आईचे फोटो, स्वामी समर्थांची मूर्ती, हे विदारक चित्र तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलंय. ह्या अतिशय भयंकर अशा गोष्टी आहेत. आणि म्हणून पैशासाठी, प्रसिद्धीसाठी भांडणाऱ्या सर्व लोकांना माझी विनंती आहे की आपल्या धर्मासाठी लढूया, देवी देवतासाठी लढूया, देशासाठी लढूया, माणुसकीसाठी लढूया. पैसे तर काय मिळत जातील हो, पैशाची काय मोठी गोष्ट आहे. फक्त आपापल्यामध्ये भांडणं करू नका, हे योग्य नाही आहे. इतर धर्मातील लोक आपल्याला हसतात. मग त्यामुळं आपल्यामध्ये एकजुटता पाहिजे आणि आपल्या देवी देवतांचा अपमान नाही झाला पाहिजे. जर कोणी असं करत असेल तर त्याला त्याचे अतिशय दारुण परिणाम भोगावे लागतात. भयंकर पापाचं धनी व्हावं लागतं. म्हणून आपल्या देवी देवतेची विटंबना करू नका. तसेच दर महिन्यामध्ये आपलं जे ध्यान धारणा योग शिबिर असतं, ज्यामध्ये संचार मोकळे व्हायचा असू दे, त्रासदायक शक्तींचे त्रास असू दे, चेडाचटक्याचा काय त्रास असू दे, जपामध्ये लक्ष लागणं, ध्यानामध्ये लक्ष लागणं, स्वतःवरती सुरक्षा कवच निर्माण करणं, सप्तचक्र जागृत, अशा अनेक गोष्टी असतात जिथं अनेक लोकांचे असे अनुभव आहेत की इथं त्रास निघून गेलेत. असं ध्यान धारणा योग शिबिर आपलं प्रत्येक महिन्यामध्ये असतं. मे 2025चं शिबिर आहे. 25 मे 2025 रोजी सकाळी 11 ते 5 साताऱ्याजवळ, सातारा शहराजवळ आतित या गावामध्ये हे शिबिर असतं. तुम्हाला ऍड्रेस दिला जाईल. खाली जो फोन नंबर दिलेला आहे या फोनवरती आपण कॉन्टॅक्ट करून रजिस्ट्रेशन करू शकता. त्याचबरोबर आध्यात्मिक अडचणी, गेनमाळ असो, गुरुमंत्र असो किंवा अनेक काय असो, यासाठी आपण ह्या फोनवरती फोन करू शकता. तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दाशी घंटीची बटन अवश्य दाबा. जय आदिशक्ती.